हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर कसे आहात तुम्ही? आय होप चांगलेच आजच्याल चांगलेच राहायला पाहिजे. मस्त मजेत राहा, हसत राहा, खुश राहा. तर चला मग आज मी ब्लॉग काढत आहे. आज आमच्या लेकराच्या फरमाईशने आज बनवायचं आहे मला वळवट. तर तुमच्या इकडे त्याला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा. तर आपण वळवटाची तयारी केलेली आहे बघा. वळवटासाठी मी कांदा, मस्त मिरची, लसूण कापून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी देऊ मस्तपैकी. हे बघा, कांदा, मिरची आणि लसूण मी कापून घेतलेलं आहे. मस्त आता मस्तपैकी फोडणी. छोटं पातेलं घेतलेलं आहे, एवढं बस होते. आम्ही 3 जण आहोत. तर आपण आता गॅस चालू करूया. गॅस चालू केलेला आहे. मी पातेलं ठेवते गॅसवर. तर मला आठवण आलं की तेलाचा पुडा संपलेला. लक्षात आलं की तेल पुडा संपला आहे. तर ते तेल पुडा फाडू, मग आपण टाकू पातेल्यामध्ये तेल. मग फोडणीची तयारी होऊन जाते. फोडणी दिलं की तुम्हाला दाखवते कसं झाले. हे बघा, पुडा फोडला आहे मी. आता कॅटलीमध्ये बाकीचं ओतून ठेवते. पातेल्यात टाकते. जेवढं फोडणीला लागेल तेवढं बस होते. 3 जण आहो आपण. बाकीचं ठेवून देते, नंतर भरते कॅटलीमध्ये. कॅटलीचं झाकण लावून ठेवू, नाहीतर पालतं होऊन जायचं. तर बघा, आता फोडणी थोडं हे करू. ओके, बघू शकता तेल थोडं गरम वाटतंय. तेल गरम झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये टाकूया जिरं मोहरी. जिरं मोहरीला जरा कडकड तडका द्यायचा. कडकड जिरं मोहरी केली की आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ मिरची. मिरची टाकली, त्याच्यामध्ये टाकू आपण लसणाच्या कळ्या, 4-5 लसणाच्या कळ्या. त्याच्यात टाकू आपण कांदा, मस्तपैकी कांदा. तर आपण हलवून घेऊ. जास्त भांडे वगैरे काही नाहीत आमच्या इथं. आमचा नवीन म्हणलं तरी चालते, नवीन संसार म्हणलं तरी चालते. काहीच नाही आमच्या इथं. ना फ्रीज, ना TV, कूलर पण आम्ही आत्ताच आणले. उन्हाळ्याला लेकरं हे करू लागली म्हणून, नाही तर बाकी काय नाही आमची तशी. हे बघा, थोडं याला लाल होऊ द्यायचं. कांदा लालसर झाला आहे. मस्तपैकी याच्यात शेंगदाणे टाकले. शेंगदाणे टेस्ट आवडती, असं काही नाही, टाकणं गेलं तरी काय नाही. मग याच्यात टाकू आपण सुके मसाले, म्हणजे चटणी थोडीशी टाकतो मी. हळद, परत नमक, मीठ, काय म्हणतात ते तुम्ही आता. मीठ वळवटाला असते तर थोडं टाकायचं. बस एवढं बस होते. त्याला परत हलवून घेऊ. शेंगदाण्याला थोडं तेलामध्ये होऊ द्या. मला कच्चे आवडतात म्हणून मी टाकलोय असं. तुम्हाला भाजलेले आवडत असतील तर तुम्ही अगोदर टाकू शकता. चटणी थोडी कमी वाटते तर जराशी चटणी टाकून घेते. बघा, थोडं हाय फ्लेम करून घेऊ. थोडं याला शिजू दे. काही जणांना प्रश्न पडले असतील काय व्हिडिओ काढतात, भंगार व्हिडिओ. पण कसं आहे, घरी बसून बोर होते त्याच्यामुळं काहीतरी करावं यूट्यूबवर आपण पण, म्हणून त्याच्यामुळे व्हिडिओ काढण्याचं हे आहे कारण. तर आपल्या फोडणीला आता थोडा तडका आलाय, बघूया. बघा, करपलं कसं लागतं की बाई. करपलं देवा, कसं लागतं की खायला. आता तरी बघू. चक्कर पण गेलं तुम्हाला बोलण्याच्या नादामध्ये. 3 जण आहोत त्याच्यामुळं पाणी एवढं बस होते. ओके, डन. बघा, आपल्या पाण्याला मस्तपैकी उकळी आली आहे. तर त्याच्यामध्ये आपण टाकूया शेवया. तुम्ही शेवया म्हणता का वळवट म्हणता? आम्ही तर वळवट म्हणतो, शेवया म्हणतो, बोटवे म्हणतो, सगळंच म्हणतो आम्ही. याला 3 नावं घेतो आम्ही. मस्त याच्यामध्ये असे टाकून घ्यायचे आहे ना, मस्त असं टाकून घेतले. आता याला नाही का 2-3 उकळ्या येऊ देऊन टाकू, आणि मग शिजल्यानंतर तुम्हाला दाखवू कसे झाले.
करपलंय, पण बघू टेस्ट कसं लागते. मस्तपैकी असं गद उकळी येऊ द्यायची. छान मस्त अशा 2-3 उकळ्या आल्या की गॅस बंद करून द्यायचा आहे. बघा कशा उकळ्या आल्यात छानपैकी, है ना. टेंटडान, बघा आपल्या शेवया तयार झालेल्या आहेत. शेवया बोटवे किंवा मग पोळवट. तर तुम्हाला टेस्ट करून सांगते. गरम गरम आहे मस्त लगे. मस्त झाले, एक नंबर टेस्ट. या मग खायला. थँक्यू फॉर वॉचिंग.